नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण जवळे या ठिकाणी आलेलो आहे. पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये येणारे हे जवळ गाव आहे. गाव छोटं पण काम खूप मोठं आहे या गावाचं. तरी आपण जवळे गावात ग्रामस्थांना विचारणार आहोत का जिल्हा परिषद निवडणूक कशी असेल आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार कसा असायला पाहिजे. बाबा नमस्कार. इथलेच का तुम्ही? इथलेच कसं काय वातावरण? जिल्हा परिषद पंचायत समिती आता विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुणभाऊ गिरे आहेत. चांगले चाललंय. कोणी कामं केले? विकासाची कामं कोणाची चांगली? वळसे पटेल इकडे वळसे पाटलांची कामं आहेत. हो आहे. अरुणभाऊ गिरेंना संधी दिली तर ते नाही करणार का कामं? ते काही सांगू शकत नाही आपण. पण वळसे पाटलांवर विश्वास आहे. हा आणि पंचायत समितीगण म्हणल्यावर श्वेता ढोबळे, सुनंदा ढोबळे, नाही सांगता येत तसं. पण एक पंचायत समितीगण तर निवडावंच लागेल ना. तर बघू आता लोकांच्या याच्यावर आहे आपलं काय. पण विवेकदादा वळसे पाटील हे अजून काही ग्रामस्थ आहे, त्यांना पण विचारूया. हा नमस्कार. कसं काय वातावरण? जिल्हा परिषद निवडणूक आली, आता धुरारण चालू झाली. प्रचार आता दादांचा या विषय झाल्यामुळे थोडासा प्रचाराच्या गाड्या थांबल्या गेल्या. एक महाराष्ट्रावरती एक दुःख म्हणजे साहजिक लहान मुलाला सुद्धा रडून गेले दादा. दादांचं कार्य आणि दादाची बोलण्याची जी धडाडी होती आणि दादांनी जे कार्य केलं आणि कधी त्यांनी जातपात पाहिली नाही आणि त्यांचं एकच होतं, कुठल्याही कोणाचं काम असेल कधी ते कधीच म्हणले नाही की असं आणि लगेच कोणाचं काम असेल तर स्वतःहून ते फोन करायचे. सक्षम नेतृत्व. ते सक्षम नेतृत्व आणि तसं महाराष्ट्रामध्ये असं नेता मिळणार नाही, इतकं त्यांनी हे काम केलेलं. आणि आता जरी हे जिल्हा परिषद इलेक्शन असून भावना त्यांच्या भरपूर असल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळणार, सहामती भेटणार. आणि जिल्हा परिषद मध्ये आता बघितलं एक हसमुख चेहरा होता, हसमुख चेहरा आणि करारी बाणा असल्यामुळे त्यांचं आणि लोकांनी भाऊक आहे, त्यांना लोकांसाठी त्यांनी भरपूर केलं. मग त्याचा फायदा राष्ट्रवादी 100% होणार, 100% होणार. लोक भावनिक भावनिक झालेले नक्की 100% होणार. मग कसं काय या जे पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषदेमध्ये विवेकदादा अरुणभाऊ गिरे कोणला? विवेकदादाच येणार. विवेकदादा. प्रत्येक दादांच्या ह्या झालेल्या प्रकारामुळं दुःख जे साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये झालेले आहे सर्वांनाच, आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल असं ग्रामस्थांना पण वाटतं आणि कदाचित होऊ पण होऊ शकतो. शकतं. बाबा नमस्कार. नमस्कार. बोला. घरी काय काम बी आहे का नाही? आहे ना काम 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 असतच ना. आता वय झालं बसायचं निवांत. निवंतच बसलो नाही तर ऑफिस मध्ये येऊन पेपर वाचायचं, काय चाललंय काय ऐकायचं. मग आता हे जिल्हा परिषद निवडणुकीचं कसं काय? जिल्हा परिषद आता हे दादा वारल्यामुळे संपूर्ण शोकाकुळच शोकाकुळ दुःख अख्ख्या महाराष्ट्रात दुःख झाले. याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. 100% लोक भावनिक झाले. लोक आज साधारण लहान मुलगा सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. येत आता तुमच्या पण डोळे भरून आले. आलेत. दादाचं नाव काढत आले. बघा बाबा पण भाऊक झालेले आहेत. बाबांच्या बरोबर माझ्या पण थोडेसे डोळे भरून आलेले आहेत. आणि कारण एक नेतृत्वच होतं ते का ते नेतृत्व, हसमुख चेहरा, कणखरबाना आणि त्यांचं वागणं, सगळ्यांचे हसून खेळून राहणं. त्या बाबांचं मन भरून आलं. बाबा माझं पण मन भरून आलं. हे ना आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं, न भरून होणार नुकसान झालं. कधीच भरणार नाही. कधीच भरणार नाही, आणि असा नेताही भेटणार नाही. होणार नाही. महाराष्ट्र याचा फायदा राष्ट्रवादीला 100% होणार. राष्ट्रवादीला लोक भावनिक लोक झाले. भावनिक आणि लोकांची भावनाच पहिली अजितारक होती, त्यात असं अपरित नुकसान झालं. त्याच्यामुळे लोक सगळी शांत आहेत, पण मतदान सगळं राष्ट्रवादीला करते. बाबा आपल्याला महाराष्ट्राला तसं नेतृत्व भेटेल. देवाची कृपा आहे. तुमचं मन बोलतंय, तुमचं मन दुखावलं, तुमच्या डोळ्यात अश्रू आले आणि याचा फायदा नक्कीच होईल. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा भावनिक झाले, रडायला त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. बघा अजून रडतायत बाबा. कार्यकर्ता तसा होतात तसं. शेतकऱ्यांकरता तो उत्तमच असतो. शेतकऱ्यांकरता अजित दादा सारखं डोकंच नाही कोणाचं. आता त्यांनी जाता जाता एक मार्गदर्शन दिले कार्यकर्त्यांना. मी गेलो पण तुम्ही थांबू नका, तुम्ही कार्य करा माझ्या महाराष्ट्रासाठी. नाही आता हा वाढ पुढे चालू राहिलेच ना, पण कार्यकर्ते सक्षम त्याच्या राहावटी पडते असं थोडं कमी होणार. दादांच्या त्यांची जी हे होती उमेद किंवा जी धावण्याची गती होती ती कमी होईल कदाचित. अजून कोणी आला तर वाढेल. ते त्यांचेच कार्यकर्त्यांनी जर पुढे चालत राहिले तर त्यांचं पुढे काम ढकलत राहील ना. पुढे जाईल, निश्चित जाईल, निश्चित जाईल. कार्यकर्त्यांनी जर ती कामं केली तर निश्चितच पुढे काम करीत राहतील. अजून काही कार्यकर्ते इथे
आता बघता तुम्ही महाराष्ट्रामध्ये शोक कळा पसरली. अजितदादांचे सोडून गेले, पण प्रत्येक माणसाला दुःख झालेलं आहे अजितदादांमुळे. दादा नमस्कार. कसं काय वातावरण जिल्हा परिषदेचं? चांगलंय चाललंय. जाता जाता दादा सगळ्यांना रडून गेली. रडून गेले. ती वाईट घटना घडली, नव्हती घडायला पाहिजे. नव्हती घडायला. आता या जिल्हा परिषदेमध्ये दादांचे आता हे झालं ते निसर्गाचे ती देण आहे. माणूस जन्माला आला म्हणजे जातो, पण त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. होईल होईल. सहानुभूती मिळेल ना. सहानुभूती मिळेल. मिळेल सहानुभूती. राष्ट्रवादीला चांगला फायदा होईल त्याचा. आता पंचायत समितीमध्ये सुनंदा ताई ढोबळे आहेत आणि श्वेताताई ढोबळे. पंचायत समितीमध्ये काय वाटतंय दोघींपैकी? तर तसं तिकडलं नाही सांगता यायचं एवढं. आता दादांचं नाव घेतलं का तुम्ही विवेक दादांचं नाव घेणार आहे तर 100%. बरोबर आहे. दादांमुळे ते एक मन भरून गेलं, लोकांचं दुःख झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही आता विवेक दादांचं तर नाव 100% नाही, बरोबर आहे. म्हणजे दादांना या ठिकाणी पाठिंबा मिळतोय. आपण त्या तिकडे सुद्धा बघूया. असू द्या, थोडंफार बोलायचं, याला काय लय बोलायचं तर थोडस. आता निवडणूक आली म्हणल्यावर गप्पा गोष्टी होणारच ना. मग स्टार बुलेटिन टाइम्स काय म्हणताय? कसं काय वातावरण राष्ट्रवादीचं? आता वातावरणाला काय अजितदादा गेले गेले ते दुःख सर्वांनाच गेले तर गेले, रडून गेले सगळ्यांना. अख्ख्या महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे. आणि त्याची सहानुभूती सहानुभूती लाट येणार. राष्ट्रवादीला 100% येणार. इंदिरा गांधीच्या आधी तशी अजितदादाची सहानुभूती लाट येणार. आता दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांनी जाताना आधी एक कार्यकर्त्यांना सांगितलंय, कार्यकर्त्यांना तुम्ही थांबू नका, मी नसलो तरी पण तुम्ही माझं कार्य पुढे ढकला. तर कार्यकर्ते ते काम पुढे चालवतील का? चालवतील ना. काय आता जगराटी आहे. इंदिरा गांधी गेल्या तरी ते पुढे चाललंच. अजितदादा गेले तरी आता पुढे होणारच ना. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार. अजितदादाच्या पावला जे अजितदादाचं स्वप्न ते पूर्ण होणार 100%. अजितदादांचं स्वप्न पूर्ण होणार, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार. तरी आपण इकडे पण काही माणसे आहेत, त्यांच्याशी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सहानुभूती भेटेलच. आता बघू, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळन. हो. आणि शोक कळा पसरली सर्व महाराष्ट्रावरती. लहान मुलाच्या डोळ्यात सुद्धा आसू आले, ज्यांना ओळखत नाही ते. अजून या ठिकाणी जवळे गावामध्ये काही ग्रामस्थ आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत. अजितदादा गेले, साधारण माणूस सुद्धा दुःखी झाला अजितदादांच्या जाण्यामुळे. ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. मी पोलीस पाटील आहे, त्याच्यामुळं पोलीस पाटील आहे, पण पोलिसांनी दांडूक हातात घेऊन राहायला पाहिजे हातात घेऊनच आहे. इलेक्शनच्या टायमाला. हा बरोबर. दादा नमस्कार. रामकृष्ण अरे कसं काय वाटतंय? दादा गेले, रडून गेले, सगळ्यांना दुःख देऊन गेले, पर अख्ख्या महाराष्ट्राला पोरक करून गेले. नाही, दादांना सहानुभूती भेटेल 100%. दादांची सहानुभूती त्यांच्या उमेदवारांना 100% भेटेल. उमेदवारांना भेटणार. कारण म्हणजे हा सगळं इकडेच म्हणतात आता उमेदवारांना याची सहानुभूती, पण दादांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना, मी गेलो पण तुम्ही माझं कार्य पुढे चालू ठेवा, ते थांबून देऊ नका. 100% चालू कर ठेवणारच ना. करतील कार्यकर्ते पूर्ण. कार्यकर्ते करणार पण. मग कोणाला सहानुभूती राहणे गावात? जगात बंटी पाटलाला. बंटी पाटला ना. दादा नमस्कार. कसं काय वाटतंय? मजेत. छान वातावरण आहे सगळं. काय अडचण. छान वातावरण. 2 दिवस पण 2 दिवस नाही, कालपर्यंत मन सुप्तच होतं ना. हालचाल चालूच होती मनात. हा हलचल चालू होती. याचा फायदा होईल राष्ट्रवादीला. नाही तसं राष्ट्रवादीचं कामच आहे, त्याच्यामुळे काय फायद्याचं. तेवढ्या गावामध्ये विकासाची कामं झाली. सगळ्या जो विकास आहे तो सगळा राष्ट्रवादी पक्षातर्फेचे. पहिले नामदार साहेब, आता विवेक दादा झाल्यानंतर विवेक दादा, याच्या आधी संजय गावरे सभापती होते, त्यांच्या मार्फत बऱ्यापैकी सगळा जो विकास आहे गावात फक्त नामदार साहेबांच्या माध्यमातून. म्हणजे जवळ्या गावातून भरभरून प्रतिसाद आहे म्हणाले. होणार. पंचायत समितीमध्ये सुनंदाताई का स्वतः नाही सगळं घड्याळ. सगळं घड्याळ. आणि या दुःखामध्ये त्याची सहानुभूती नक्कीच पक्षाला भेटणार, पण त्यांनी त्यांचं कार्य दादाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. हे पण दादांचं त्यांनी स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. दादा नमस्कार. कसं काय वातावरण इकडे जवळ गावात? 1 नंबर आहे. 1 नंबर. एकच नंबर आहे. कोणाचं? बंटी पाटलांसाठी. आणि अरुण भाऊचं नाही का? अरुण भाऊंचा आता ती त्यांचा विषय आहे, तो आमचा विषय नव्हे. तो आणि ते आले तर काय करणार नाही का काम? अहो, आमच्यासाठी, आमच्या विकासासाठी नामदार साहेब आणि बंटी पाटीलच हे व्यवस्थित पद्धतीने ना तालुका सांभाळू शकतात.
इथे बाकी कुणाचे काम नव्हे. आणि आमच्या पद्धतीने गोरगरिबांना शेतकऱ्यांना यांची गरज आहे सध्या, आणि हे महत्वाचं आहे. परत नेते असे होणार नाहीत आणि पुनरुपी कुणाचं यांच्या पुढं नाव सुद्धा घेण्याची आमची प्रवृत्ती नाही. आणि अजित दादा कसे होते? अजितदादा एक नंबर माणूस. पवार साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वांसाठी एक नंबर होते. आणि त्यांच्यासाठी आमची सहानुभूती असेल जवळे गावातर्फे का आमच्याकडनं श्रद्धांजली बी, अर्धांजली बी, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही पुढाकार घेऊन कार्यकर्ते म्हणून पुढील कामाला भरघोस यांनी राहू. त्यांच्यात पावला पाऊल चालून आपण काम करणार. ग्रामस्थांचं चांगलं म्हणणे आहे. आणि बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं काय वातावरण इकडं? इकडं जिल्हा परिषद पंचायत समिती गण लागली, सगळी रणधुमाळी, हे सगळे आले, दादा सगळ्यांना रडून गेले. मग काय दादा सहानुभूती मिळेल ना. मिळेल. हा चांगले वातावरण दादाचं आता. हसमुख नेतृत्व गेलं, खंबीर नेतृत्व गेलं ना. त्याचा चांगले फायदा होईल. वातावरण फायदा होईल चांगल्या. कोणी इकडे निवडून कोणाला? आपलं बंटी पाटील. सगळं गाव अख्खा आता हा. म्हटलं तर भरभरून भेटेल मला. चांगलं चांगलं एक नंबर. बाबा तुम्हाला काय वाटतंय? नाही बरोबर आहे. बंटी दादा आणि अरुण भाऊ आले तर कामं नाही करायची का? नाही काम करायचे नाही, पण आता बंटी दादा त्या दादांमुळे बंटी पाटलाची काम लाखो रुपयांची कामं आहेत तिथं. दुसरे 10 रुपये कोणचे नाहीत. काय उपयोग आहे कोणाला? मत देऊन दुसऱ्याला करतात काय? दिलं पाहिजे ना. नाही मत दिलं का जी काम आहे ती मग काय एक नंबरच. बाबा नमस्कार. बरं ते काय कुठे शेती बिती काय केले? आई नाही मरते तिकडे कांदा केलं काय? लावलं असं ना आता कांदा बिंदा काय ऊस बीस? देवाले मरते तिकडे. बरं ते जाऊ द्या. अजित दादांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता त्यांनी सगळं साधारण माणसाला रडून गेले. ते तुम्हाला मी गपचूप सांगतो, तिकडे कॅमेरा चालू आहे. ते बंद कर बंद कर बंद कर. बरं नाही बोल चला. तर ही होती जवळे गावातील ग्रामस्थांची प्रतिक्रिया. का येणाऱ्या निवडणुकीमध्ये बंटी दादा यांना सर्व गावात असं म्हणजे ऐकायला भेटतं आपल्याला का भरभरून त्यांना प्रतिसाद भेटन आणि अजित दादांची सहानुभूती सुद्धा भेटन. कॅमेरा पर्सन शुभम सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, जवळे.